महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी मिळणार नाही, नितेश राणे यांचं वक्तव्य। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केवळ महायुतीच्या कार्यकर्त्यांनाच निधी मिळेल असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। तर वैचारिक लढाई विचारांनीच लढली पाहिजे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। जिल्हा नियोजनची निधी असेल, पक्षाची कुठलीही सरकारची निधी असेल, ही फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना भेटेल, बाकी कोणालाही भेटणार नाही, कोणालाच भेटणार नाही। जिथे जिथे उभाटा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, पदाधिकारी असतील, ती त्या गावामध्ये एकही रुपयाची निधी देणार नाही, एवढं मी तुम्हाला आजच सांगतो। काहीच देणार नाही। कोणाला गावाचा विकास करायचा असेल इथे येऊन प्रवेश करून जावा, भरघोस काम होऊन जातील, नाही तर विकास होणार नाही। अहो नाही पटत आमचं तुमच्या विचारांशी तर आम्ही विरोधात राहणार ना। तर वैचारिक लढाई विचारांनी लढली पाहिजे। हे काय निधी देणार नाही, चांगला प्रवेश काय, आणि माझा बॉस बसलाय, मला तर बॉसला विचारायचं की तुम्ही हे शिकवता का असं बोलायला? नका देऊ बाबा, तुमचा निधी आहे, कारण महाराष्ट्र जनता तुम्हाला देते, सरकारला देत नाही। नितेश राणे म्हटले की निधी फक्त महायुतीच्या सरपंचांना मिळणार, महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी मिळणार नाही। जर त्यांना निधी हवा असेल तर त्यांनी महायुतीत यावं। बाजारच आहे ना, म्हणजे विचार पटो न पटो निधी पाहिजे तर जा, म्हणजे हा धंदाच मांडला ना यांनी। मी तेच सांगितलं ना तुम्हाला, धंदाच मांडलेला यांनी, निधीचा धंदा यांनी मांडलेला, असंच मला म्हणावं लागेल।